नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. विश्व, सूर्यमाला आणि ग्रहणे या विषयावर आजची आपली सामाजिक शास्त्राची PYQ आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाह्य थराला काय म्हणतात, जो केवळ पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी पांढऱ्या मुकुटासारखा स्पष्टपणे दिसतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपल्याला सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाह्य थर विचारलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक डी जर बघितला तुम्ही, पर्याय क्रमांक डी तुमच्या लक्षात येईल. कोरोना आणि प्रज्वाला. कोरोना हा सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाह्य आणि अतिशय उष्ण भाग आहे, जो पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी मुकुटासारखा दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, कोरोना, प्रज्वाला हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न बघूया. खगोलशास्त्रामध्ये दोन आकाशगंगांमधील किंवा ताऱ्यांमधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष, ज्याला इंग्लिशमध्ये लाईट इयर असं म्हणतात, हे की नाही, वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे खालीलपैकी काय? तर या ठिकाणी चार पर्याय बघा. आपल्याला प्रकाश वर्ष म्हणजे काय ते अभ्यासाचं आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. प्रकाशाने एका वर्षात निर्वाक पोकळीत कापलेलं एकूण अंतर, त्यालाच प्रकाश वर्ष असं मानलं जातं. आता प्रकाश वर्ष हे अंतराचं एकक असून सुमारे 3 × 10⁸ m प्रति s वेगाने प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर जे असतं त्याला एक प्रकाश वर्ष असं मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील गुरु आणि शनी या ग्रहांचं वातावरण प्रामुख्याने कोणत्या वायूंनी बनलेलं आहे? तर गुरु आणि शनी या ग्रहांचं जे वातावरण आहे, हे वातावरण हायड्रोजन आणि हेलियम या दोन वायूपासून बनलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, गुरु आणि शनी हे प्रचंड वायुरूप ग्रह आहेत आणि त्यांच्या वातावरणामध्ये हे दोन जे वायू आहेत, हायड्रोजन आणि हेलियम, हे अगदी हलक्या वायूंनी हे बनलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही वायू कसे आहेत, एकदम हलके आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी, हायड्रोजन आणि हिलियम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही पर्याय क्रमांक डी पण पाहू शकता, आर्गॉन आणि क्रिप्टॉन, पण ते त्याचं उत्तर होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सीच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघूया. सूर्यमालेतील ग्रहांच्या गतीशी संबंधित असलेले प्रसिद्ध 3 नियम खालीलपैकी कोणत्या खगोलशास्त्राज्ञे मांडले? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, परंतु चौथा पर्याय आपल्याला काही कामाचा नाही. पर्याय क्रमांक 1 जर बघितला, जोहान्स केपलर यांनी ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षेविषयी 3 महत्त्वपूर्ण नियम मांडलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए, जोहान्स केपलर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या कक्षाच्या दरम्यान असणाऱ्या लहान खगोलीय पट्ट्याला, वस्तूंच्या पट्ट्याला काय म्हटलं जातं? तर आपण सर्व जाणता, त्या ठिकाणी या पट्ट्यामुळंच आंतरग्रह आणि बाह्यग्रह असे त्या ठिकाणी आपल्या सूर्यमालेचे 2 भाग पडलेले आहेत. यालाच आपण लघुग्रहाचा पट्टा असं म्हणतो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पर्याय क्रमांक जो सी आहे, लघुग्रहांचा पट्टा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. शुक्र म्हणजे व्हेनस हा ग्रह सूर्यमालेतील सूर्यापासून दुसऱ्या स्थानावर असून सुद्धा तो बुध, मर्क्युरी या ग्रहापेक्षा जास्त उष्ण असण्याचं मुख्य कारण काय आहे? आता याचं लक्षात ठेवायचं, कारण शुक्राच्या वातावरणामध्ये एकूण 96% कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे होणारा तीव्र हरितगृह परिणाम हे त्याचं कारण असलं पाहिजे. कारण का, शुक्राचं वातावरण दाट कार्बन डायऑक्साईडमुळे बनलेलं आहे, जे सूर्याची उष्णता शोषून घेते, त्याला बाहेर पडू देत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड तापमान असते. म्हणून पर्याय क्रमांक ए जे आहे, या ठिकाणी एकच नंबरला पर्याय दिलेला आहे. बाकीचे पर्यायसुद्धा तुम्ही बघू शकता, पण पर्याय क्रमांक ए जो आहे तोच या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे आणि योग्य उत्तरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न, सूर्याच्या गाभ्यामध्ये प्रचंड, आहे की नाही, सूर्याचा जसा पृथ्वीचा गाभा आहे की नाही, तसा सूर्याचा सुद्धा गाभा आहे. सूर्याच्या गाभ्यामध्ये प्रचंड दाबाखाली आणि तापमानाखाली हायड्रोजन केंद्रकाचे एकत्रीकरण होऊन हेलियम तयार होतं. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला लक्षात ठेवायचं, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी अणुकेंद्रकीय सम्मेलन हे जर पर्याय बघा, तर या ठिकाणी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, न्यूक्लिअर फ्युजन. तर सूर्याच्या उष्ण ऊर्जेचा मुख्य स्रोत अणुकेंद्रकीय सम्मेलन आहे, जिथे हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होऊन प्रचंड ऊर्जा मुक्त होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात? कारण त्याच्या पृष्ठभागावर
आर्यन ऑक्साईडचे म्हणजे लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे, तर तो मंगळ ग्रह आहे. कोणता ग्रह आहे? मंगळ म्हणजे मार्स. कारण मंगळ ग्रहाच्या मातीत खडकात लोखंडाचे गंजलेले अंश त्यालाच आर्यन ऑक्साईड असं म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा रंग आपल्याला लांबून कसा दिसतो? तांबूस दिसतो. म्हणून या ठिकाणी 4 पर्याय जर दिले, 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आकाशगंगेच्या म्हणजे गॅलेक्सी केंद्रकाभोवती संपूर्ण सूर्यमाला ज्या वेगाने फिरते त्या गतीने फिरताना सूर्यमालेला एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे 25 कोटी वर्षे लागतात. मग या 25 कोटी वर्षाला या ठिकाणी काय मानलं जातं? तर त्याला ब्रह्मांड किंवा कॉस्मिक वर्ष असं मानलं जातं. सूर्याने आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती मारलेल्या एक फेरी कालावधीला कॉस्मिक वर्ष किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे गॅलेक्टिक वर्ष असं सुद्धा मानलं जातं. मग कुठे पर्याय आपल्याला? तर मग पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी. पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला, पर्याय क्रमांक बी ब्रह्मांड वर्ष किंवा कॉस्मिक वर्ष असं त्याला मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 10वा. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतराला काय म्हणतात, जे खगोलशास्त्रात अंतराचे परिमाण म्हणून वापरले जाते? तर त्याला खगोलीय एकक असं म्हटलं जातं. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे EU असं मानलं जातं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये सरासरी अंतर सुमारे 25 कोटीचं अंतर आहे असं मानलं जातं. म्हणजेच एक खगोलीय एकक मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी खगोलीय एकक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुम्ही पर्याय क्रमांक डी पण बघू शकता, पण डी त्याचं उत्तर काही नाही, किलोमीटर होणार नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेचा भाग आहे म्हणजे मंदाकिनी, लक्षात, तिचा आकार खालीलपैकी कसा आहे? तर तिचा आकार जे आहे आपली मंदाकिनी जी आहे त्याला मिल्की वे मंदाकिनी म्हणजेच मिल्की वे असं सुद्धा म्हटलं जातं. ती मध्यभागी फुगीर आणि बाजूला सर्पिलाकार भुजा असणारी चक्राकार आकाशगंगा आहे. म्हणून जर पर्याय बघितला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी सर्पिलाकार ऑब्लिक चक्राकार असं त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा 12वा. सूर्यमालेतील युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह लांबून गडद निळ्या हिरव्या रंगाचे दिसतात. त्याच्या वातावरणात कोणत्या वायूचं प्राधान्य असल्यामुळे हा रंग दिसतो? तर या ठिकाणी युरेनस आणि नेपच्यून हे सगळ्यात शेवटी असणारे 2 ग्रह आहेत. तर यांच्यामध्ये मिथेन वायू भरपूर प्रमाणात बघायला मिळतो. आता युरेनस आणि नेपच्यूनच्या वातावरणातील मिथेन वायू काय करतो? तांबडा प्रकाश वायू शोषून घेतो आणि निळा प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे ते निळसर आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आता याच्या ठिकाणी पर्याय बघा, शेवटचा पर्याय मिथेन पर्याय आपल्याला डी दिलेला आहे. तर मिथेन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा 13वा. 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने ग्रहाची नवीन व्याख्या जाहीर केल्यामुळे सूर्यमालेतील कोणत्या खगोलीय वस्तूला ग्रहाचा दर्जा गमावून बटुग्रह व्हावं लागलं? आपण सगळे जाणता 2006 मध्ये प्लुटोला काय करण्यात आलं? प्लुटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. कारण का? त्याचं कारण असं होतं, प्लुटोची स्वतःची स्वतंत्र भ्रमण कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदत असल्यामुळे त्याने आपली कक्षा साफ न केल्यामुळे त्याचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटुग्रह मानण्यात आलं. म्हणून पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी दिलेले आपल्याला 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी या ठिकाणी बी पर्याय क्रमांक बी प्लुटो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14कडे. सूर्याच्या पृष्ठभागावर काही काळे डाग दिसतात आहे की नाही? तर त्यांना सूर्यावरील डाग म्हणतात. हे डाग गडद काळे दिसण्याचे कारण काय आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी 4 पर्यायापैकी तुम्ही बघू शकता. तेथील भाग जळून राख झालेला असतो, तिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. हे 2 तर होणार नाही आणि डी पण होणार नाही, पृथ्वीच्या सावलीमुळे होत नाही. तर पर्याय क्रमांक सी, ते भाग सभोवतालच्या प्रखर पृष्ठभागापेक्षा कमी तापमानाचे म्हणजे थंड असतात. आता त्याचं कारण बघा, सूर्यावरील डाग हे तीव्र चुंबकीय क्षेत्रामुळे तयार होतात आणि त्यांचं तापमान सभोवतालच्या भागापेक्षा सुमारे 1500 अंशाने कमी असल्याने ते भाग थंड असतो इतरच्या सभोवतालच्या वातावरणापेक्षा, म्हणून ते त्या ठिकाणी घडत दिसतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. सूर्यमालेतील शुक्र म्हणजे व्हेनस हा ग्रह स्वतःभोवती फिरताना इतर ग्रहांच्या तुलनेत कोणत्या विशिष्ट दिशेने फिरतो? तर लक्षात ठेवायचं आहे, 2 ग्रह असे आहेत, शुक्र आणि युरेनस. हे 2च ग्रह उलट दिशेने फिरतात. म्हणजे इतर बाकी सर्व जे ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, परंतु शुक्र आणि युरेनस हे 2च ग्रह असे आहेत की ते
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि बाकी सर्व ग्रह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, म्हणजे अँटी क्लॉकवाईज बाकी ग्रह फिरतात आणि हे मात्र घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतात, म्हणजे क्लॉकवाईज फिरतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे क्लॉकवाईज, बाकी सगळेच्या सगळे जे ग्रह आहेत ते उलट फिरतात. म्हणजेच आता त्यांना जर सोयीचं म्हणलं तर यांना उलट म्हणावं लागेल आणि यांना उलट म्हणलं तर त्यांना सोयीचं म्हणावं लागेल. मग बाकी संख्या सगळ्यात जास्त असल्यामुळे बाकी जे ग्रह आहेत ते सगळे जे काही ग्रह आहेत 6 ग्रह ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र आणि युरेनस हे दोनच जे आहेत, हे दोनच ग्रह फक्त उलट फिरतात, म्हणजेच काय क्लॉकवाईज फिरतात, म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. ही माहिती लक्षात ठेवायची आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्वेकडून पश्चिमेकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित असलेला महाविस्फोट सिद्धांत बिग बँग थिअरी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा मांडला होता? म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित असलेला महाविस्फोट सिद्धांत कोणी मांडला? तर या ठिकाणी 4था पर्याय जर तुम्ही बघितला, जॉर्जेस लेमेत्रे यांनी हा या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे. हे केव्हा मांडला होता? 1920च्या दशकात बेल्जियमचे खगोलशास्त्रज्ञ आणि धर्मगुरू जॉर्जेस लेमेत्रे यांनी विश्वाच्या विस्ताराचा आणि महाविस्फोटाचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17वा. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह गॅनिमीड हा असून तो बुध ग्रहापेक्षा सुद्धा आकाराने मोठा आहे. हा ग्रह कोणत्या ग्रहाभोवती फिरतो? म्हणजेच काय, हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर हा गुरु या ग्रहाचा, लक्षात, ज्युपिटर गुरु या ग्रहाचा तो उपग्रह आहे. हा ग्रह या ठिकाणी सूर्यमालेतील सर्वात विशाल नैसर्गिक उपग्रह मानला जातो. म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी गुरु हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 18कडे. पृथ्वीवरून पाहताना आकाशात ताऱ्यांचे जे विशिष्ट काल्पनिक गट किंवा रचना दिसतात, उदाहरणार्थ सप्तर्षीसारखे, त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना तारकासमूह किंवा नक्षत्र म्हटलं जातं. तर असे एकूण किती नक्षत्र आहेत, तारकासमूह आहेत? तर एकूण 88 तारकासमूह प्रमाणित झालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी आपल्याकडे जायची गरज नाही, तेजोमय होणार नाही. तर या ठिकाणी तारकासमूहच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्याला नक्षत्र असं सुद्धा मानलं जातं. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19कडे. सूर्यमालेतील आंतरग्रह म्हणजेच इनर प्लॅनेट आणि बाह्य ग्रह आउटर प्लॅनेट यांना विभाजित करणारा मुख्य निकष किंवा सीमा कोणती आहे? मगाशी मी सांगितलं की आंतरग्रह आणि बाह्यग्रह यांना वेगळा करणारा लघुग्रहाचा जो पट्टा आहे तो लघुग्रहाचा पट्टा या ठिकाणी आहे, ज्याच्यामुळं लघुग्रह आणि आंतरग्रह वेगळे होतात, म्हणजे ती भौगोलिक सीमा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला 4था पर्याय देण्यात आलेला आहे, लघुग्रहांचा पट्टा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20कडे. जेव्हा सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा कोणतं ग्रहण होतं? म्हणजेच काय, तर या ठिकाणी पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय, आपण त्यावेळेस काय म्हणतो की चंद्र गायब झाला, म्हणजेच चंद्र ग्रहण लागलं, चंद्राला ग्रहण लागलं. वास्तविक पाहता त्या ठिकाणी काय झालेलं असतं, फक्त सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतात. ही कोणतीही अंधश्रद्धा वगैरे नाही. ग्रह फिरतात त्यामुळे ते कधीतरी एका रेषेत येऊ शकतात. मग जेव्हा अशी स्थिती असते सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यामुळे चंद्र दिसत नाही. आणि ही क्रिया केव्हा घडते? तर ही पौर्णिमेला घडते, चंद्रग्रहण असं त्याला म्हटलं जातं. याच्या उलट जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा त्या ठिकाणी चंद्र असल्यामुळे आपल्याला सूर्याचा काही भाग दिसत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी काही लोकांना सूर्यग्रहण बघायला मिळतं. ही अवस्था केव्हा असते? अमावस्याला असते. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अमावस्याला असतं सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला असतं चंद्रग्रहण. चंद्रग्रहण जेव्हा होतं तेव्हा चंद्रमध्ये येतो. चंद्र जेव्हा ग्रहण होतं तेव्हा पृथ्वीमध्ये येते आणि चंद्र आणि सूर्य हे दोन्ही बाजूला असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये मात्र सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आलेले आहेत, म्हणजेच चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली असल्यामुळे चंद्रग्रहण झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए चंद्रग्रहण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. चला पुढे जाऊया 21वा प्रश्न. एका अत्यंत घनदाट ताऱ्यांचा
पुढचा प्रश्न, एका अत्यंत घनदाट ताऱ्यांचा मृत्यू झाल्यावर त्याचे गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली होते की त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. या खगोलीय रचनेला काय म्हणतात? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्याला कृष्णविवर असं म्हटलं जातं. शेवटचा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी. प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्यांचे इंधन संपल्यावर तो कोसळतो आणि कृष्णविवर बनतो. त्याचे गुरुत्वाकर्षण एवढे असते की प्रकाशही शोषला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी कृष्णविवर किंवा ब्लॅक होल असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक डी. चला पुढे प्रश्न क्रमांक 22. सूर्यापासून निघणाऱ्या आणि संपूर्ण सूर्यमालेत पसरणाऱ्या प्रखर प्रभारित कणांच्या प्रवाहाला काय म्हटले जाते? चार्जड जे पार्टिकल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना सौरवात किंवा सौर वादळ असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सौरवात किंवा सौर वादळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आता त्याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर सूर्याच्या कोरोना म्हणजे बाहेरचा भाग, कोरोनामधून सतत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सारखे प्रभारित कण बाहेर फेकले जातात, ज्यांना सौरवात किंवा सौर वादळ असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेचे संरक्षक कवच मानले जाते? कारण तो आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेरील धोकादायक लघुग्रह आणि धूमकेतूंना स्वतःकडे खेचून पृथ्वीचं रक्षण करतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, असा सगळ्यात मोठा जो ग्रह आहे गुरु ज्युपिटर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 1 नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला आहे गुरु. तर लक्षात ठेवायचं आहे, गुरु हा जो ग्रह आहे तर गुरु हा ग्रह काय करतो, त्याच्या गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे सूर्यमाले बाहेरून येणारे अनेक विघातक खगोलीय वस्तू, उदाहरणार्थ शूमेकर लेव्ही धूमकेतू याच्यासारखे धूमकेतू तो स्वतःकडे खेचून घेतो आणि आपल्या पृथ्वीचं रक्षण करतो. म्हणून त्याला सूर्यमालेचं कवच असं मानलं जातं. कोणत्या ग्रहाला? गुरु ग्रह. म्हणून पर्याय क्रमांक ए गुरु हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरून पाहता येणारा हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी सूर्यमालेच्या अंतर्गत भागात येतो आणि स्पष्ट दिसतो? तर आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 100 वर्ष, 76 वर्ष, 12 वर्ष आणि 50 वर्ष. तर लक्षात ठेवायचं आहे, हॅलेचा धूमकेतू हा एक नियतकालिक धूमकेतू असून त्याचा परिभ्रमण काळ हा 75 ते 76 वर्ष आहे. त्यामुळे त्याला आपल्याला 76 वर्षांनी हे याच पर्यायाचं योग्य उत्तर आहे. आता आणखी ॲडिशनल माहिती अशी की शेवटचा धूमकेतू जो आहे, शेवटचा हॅलेचा धूमकेतू 1986 मध्ये दिसला होता. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपला 86च्या मध्ये 75 किंवा 76 वर्षांत तो आपल्याला बघायला मिळणार आहे. चला पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा, सूर्यमालेतील शनी ग्रहाभोवती असणारी सुंदर कडी प्रामुख्याने कशाची बनलेली असते? आता आपण इथून पृथ्वीवरून जर बघितलं तर आपल्याला खूप सुंदर प्रकारे त्या ठिकाणी ही कडी आपल्याला बघायला मिळते. तर ती कशाची बनलेली आहे? तर बर्फाचे तुकडे, धूलिकण आणि खडकांचे अवशेष याच्यापासून ती बनलेली आहे. आणि हा पर्याय आपल्याला किती नंबरला आहे? सी नंबरला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी बर्फाचे तुकडे, धूलिकण आणि खडकांचं ती बनलेली आहे. त्यामुळे ते आणि शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते काय करतात, एकत्र होऊन ते फिरत राहतात शनीभोवती. म्हणून या ठिकाणी असे अब्जावधी तुकडे आहेत जे त्या ठिकाणी शनी ग्रहाभोवती फिरत असतात आणि लांबून ते आपल्याला कडीसारखे दिसतात. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वी स्वतःच्या अक्षावर 23.5 अंशाने कललेली असल्यामुळे पृथ्वीच्या या कललेल्या स्थितीमुळे आणि तिच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर कोणती प्रमुख भौगोलिक घटना घडते? तर या ठिकाणी आपण बघू शकतो, भरती ओट येणे, दिवस रात्र होणे, ऋतुचक्र बदलणे आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. तर या सूर्याभोवती फिरण्यामुळे म्हणजे परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे या ठिकाणी ऋतुचक्र बदलणे ही महत्त्वाची क्रिया या ठिकाणी होत असते. म्हणून ऋतुचक्र बदलणे हा जर सोडला तर ए, बी आणि डी हे जे आहेत हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होतात, म्हणजे परिवलनामुळे होतात. पण ऋतुचक्र बदलणे हे मात्र या ठिकाणी 2 गोष्टी कारणीभूत आहेत, पृथ्वीचा कललेला आस आणि त्या ठिकाणी तिचं सूर्याभोवती परिभ्रमण करणं. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचं ॲडिशनल आणखी थोडं माहिती सांगतो. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे सूर्याभोवती फिरताना वेगवेगळ्या काळात वेगवेगळे गोलार्ध सूर्याजवळ येतात, ज्यामुळे ऋतू निर्माण होतात. चला पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 27वा, सूर्यमालेबाहेर असणारा सिरियस हा तारा रात्रीच्या आकाशातील सर्वात प्रखर किंवा तेजस्वी तारा दिसतो. या ताऱ्याला सर्वसामान्य भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? आपला गोंधळ होऊ शकतो. ध्रुवतारा, तर ध्रुवतारा त्याला म्हणलं जात नाही. तर ध्रुवतारा आपण कशाला म्हणतो? शुक्राला शक्यतो म्हटलं जातं. ध्रुवतारा होणार नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे व्याध तारा, डॉग स्टार त्याला म्हटलं जातं. सिरियस ताऱ्याला व्याध तारा किंवा डॉग स्टार असं म्हटलं जातं, कारण तो कॅनिस मेजर
म्हणजेच मोठ्या कुत्र्यासारखा दिसतो आणि या तारकाचा तो एक समूह आहे. त्या तारकाच्या समोर तो राहतो व्याध तारा. म्हणून पर्याय क्रमांक डी व्याध तारा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 28वा प्रश्न, शुक्र आणि युरेनस सोडून सूर्यमालेतील इतर ग्रहांचा सूर्य प्रदक्षिणेचा मार्ग म्हणजे ऑर्बिट आणि त्यांच्या परिवलनाची दिशा घड्याळाच्या काट्याच्या कोणत्या दिशेने असते? मगाशी आपण बघितलं सूर्य आणि युरेनस हे कसे फिरतात, क्लॉकवाईज फिरतात, म्हणजे उजव्या दिशेने फिरतात बरोबर घड्याळाच्या, जसे काटे फिरतात तसे. बाकीचे ग्रह म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, पण बाकी जे ग्रह आहेत उरलेले ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, म्हणजेच घड्याळाच्या उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज ते फिरत असतात. म्हणून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी बघा, ते पर्याय क्रमांक बी हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. चला लक्षात. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न, सूर्याचा आकार पृथ्वीच्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. सूर्यामध्ये साधारणपणे किती पृथ्वी एका वेळी मावू शकतात? तर सूर्याचा आकार इतका मोठा आहे की पृथ्वीसारखे ग्रह सुमारे 13 लाख, किती? सुमारे 13 लाख पृथ्वी त्या सूर्यामध्ये मावू शकतात. इतकं प्रचंड त्याचं या ठिकाणी घनफळ आहे किंवा इतकं मोठं तो आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी सुमारे 13 लाख हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, सूर्याभोवती असणाऱ्या ग्रहांच्या गतीमध्ये अपसूर्य स्थिती म्हणजे खालीलपैकी कोणती भौगोलिक अवस्था होय? आता लक्षात ठेवायचं, अपभू स्थिती म्हणजे सूर्यापासून एकदम जास्तीत जास्त अंतर आणि उपभू स्थिती म्हणजे सूर्यापासूनचं कमीत कमी म्हणजे जवळ अंतर. म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ येते मग ते जवळचं जे अंतर असते त्याला उपभू स्थिती म्हणायचं आणि सूर्यापासून पृथ्वी जेवढ्या लांब अंतरावर असते त्याला म्हणायचं अपभू स्थिती. मग आपल्याला या ठिकाणी अपभू स्थिती म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर. पर्याय क्रमांक सी बघा, जेव्हा ग्रह त्यांच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असतो तेव्हा त्याला म्हणायचं अपभू स्थिती असं म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो 30 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला समजले असतील. जर काही अडचणी असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट्स करू शकता. लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकलं असेल तर आजची तासिका नक्कीच तुमच्या फायद्याची होणार आहे. TETच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चला. लाईक करायला काही पैसे लागत नाही कोणत्याही प्रकारे, फक्त 2 सेकंद त्या ठिकाणी लागतात लाईकचं बटन दाबायला आणि 2 सेकंद फक्त कमेंट्स लिहायला लागतात. तर तेवढं जर केलं तर माझाही त्या ठिकाणी उत्साह वाढणार आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी नक्कीच लाईक करावं आणि काय करावं, नक्की लाईक करून कमेंट्स देखील कराव्यात. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होणार आहे. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.